बिग बॉस विनर सोबत कम्पीट करताना लकी पण वाटते आणि मला भीती पण वाटते. ओ माय गॉड, प्लीज डू द ऑनर्स. मी सर्व सीन मध्ये काय करत असते, भैरवीची गोडी पंगा घेतला की माझ्यासाठी तर एकाकडून असं आहे, म्हणजे मेघाताईकडून तर पेपटॉक आहे. मी मगाचपासून हायलाईट करते की अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत आलेली नव्हती, जी वुमेन फिगर आहे, जी एका लेवलला आहे. तर मंडळी, आता आपण खूप मजा करणार आहोत यांच्यासोबत. आणि तुम्हाला जरा डाऊट येईल की एवढ्या छान कशा ह्या दोघी मैत्रिणी राहिल्या आहेत, पण या खरंच छान मैत्रिणी खऱ्या लाईफमध्ये. भली त्या स्क्रीनवरती खूप त्रास देतात एकमेकांना. सॉरी, एक जणच त्रास देते दुसरीला. ती पण मला त्रास देते दरवेळेस. इव्हेंटच्या वेळेस काहीतरी गोंधळ घालते, कुठेतरी निघून जाते, मग मला मागे मागे फिरवते. सो ती पण मला त्रास देते. तर आपण आता गेम खेळूया. असं मला ना बिग बॉस विनर सोबत कम्पीट करताना लकी पण वाटते आणि मला भीती पण वाटते. म्हणजे तुला काय म्हणतात, ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे नेक्स्ट. नाही, मी काहीच बोलत नाही. वेगळ्या वाहिनीवर आहे. येस, तर स्टार्ट करूया. फुगा उडवायचा आणि खाली फिरवा. ठीक आहे, चला. फुगा उडवायचा की पिरामिड बनवायचा आहे, तर बघूया कोण पिरामिड बनवणार. आणि जो फायनलला जाणार आहे तो आपल्या तारासोबत कम्पीट करणार आहे. ताराला जरा आपण छान ठेवलंय. ती एकदम सिरियस का बघते, सिरियस झाली. चला स्टार्ट. अरे तुमचा पदर मी सावरते. चला. पकडू नकोस. पडला. तुटलं मागून. थांब जरा. येस. Okay. This is dangerous at the same time. Oh God, no. येस. ओके, फायनली सावली जिंकलेली आहे. हरली माहितीये, माझं मागे काहीतरी तुटलं. तर मध्ये 1-2 मिनिटाचा नाही, 1 सेकंडचा ब्रेक घेतला आणि मेघाताई बोलल्या नाही मला आता जरा टशनमध्ये तयारीच करायची आहे. मध्ये येत होता, त्यामुळे जरा थोडं पदर सावरून पुन्हा सज्ज झालो. हो, त्या दाखवणार आहेत की मी किती गेम्स मध्ये माहिर आहे आणि सावली त्यांना टशन देते. चला स्टार्ट. सुरू. सावलीने वेगळा पिरामिड बनवलाय. जिंकला. ओके, फायनली. ओके, तर इकडे एक सरप्राईज होतं की जो जिंकेल त्याला पर्क मिळणार आहे. सो फायनली डाएट न करणाऱ्या व्यक्ती. मेघाताई तो खात नाही, मग मला मिळणार. आता मी खाईन, मेहनतची आहे माझ्या. ओके, चालेल. अशा प्रकारे दोघी जिंकलेल्या आहेत असं मी म्हणेन, कारण दोघींनी खूप छान प्रकारे खेळल्यात त्या. सो मी त्यांना माझ्याकडून पर्क देणार आहे. सो हे तुमच्यासाठी पर्क. टाळ्या. ही सावलीसाठी पर्क, कारण तिने काहीतरी वेगळं बनवलंय. मी असा विचार केला की इतके सारे कप्स आहेत, खूप ऑड नंबर ऑफ कप्स होते, म्हणजे थर्ड तो प्रॉपर पिरामिड बनला नसता, म्हणून मी एक्स्ट्रा इथे ठेवून हाईट वाढवायला गेले. ठीक आहे, यांची अशीच मस्ती सुरू राहील. एक मिनिट. सर्वात जास्त आनंद होतो ह्याला पाडण्यात. प्लीज. ओ माय गॉड, प्लीज डू द ऑनर्स. मी सर्व सीन मध्ये काय करत असते, भैरवीची गोडी पंगा घेतला की चालेल. त्या गेलेल्या त्यांच्या सीन साठी. आता आपण तारासोबत एकटीसोबत गेम खेळणार आहे. मी तिला चॅलेंज देणं की 2 मिनिटांमध्ये बनवून दाखव. सो येस, तारासाठी एक वेगळं आहे. बिचारा सावलीला जायला लागतंय. सॉरी, पण आपण नक्की भेटू. येस, चालेल. ओके, सो सावली आणि आपल्या भैरवी गेलेल्या आहेत आणि मला खूप वाईट वाटतंय, कारण बिचारीसाठी वेगळा सेगमेंट होता आणि तिच्यासाठी अचानक सरप्राईज आहे की तिला 1 किंवा 2 मिनिटांमध्ये लगेच बनवून तयार करायचं आहे. सो बघूया ती बनवते का. तो लेट्स स्टार्ट. 4 ना खाली. हा. ओके, सो अशा प्रकारे तिने डोकं चालवलं जरा. ओके, हळूहळू. हा, तो वरून खाली येईपर्यंत खूप वेळ मिळतो. येस. तर तुला मजा येते का की काय वेगळं वाटते की काय चाललंय.
सो हिने परत पाडलं 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 पाडलं. अरे हळू गेला गेला गेला. कंटिन्यू कर. सर बघूया तू तुला सावलीसाठी काय बोलायचंय का? सावली येस. सावली दिस इज डिफिकल्ट. पण तुम्ही दोघींनी जे काय खेळलात माझा बंगला. सावली आणि भैरवीसाठी काही बोलायचंय. सावली आय लव्ह यू. यू नो दॅट, कारण तू मला जे काय वाचवते दुनियेपासून. येस. तिने दुनिया पासून पण वाचवलं आणि ते बोलता बोलता ती जिंकली. सो छान खेळलीस तू. काही डोकं चालवलीस ह्याचा तिने ऍक्च्युली वापर केला. ती पुढे आणायच्या भानगडीत नाही पडली. सो तुला काय होतं तिथूनच जसं आईने सेट करून दिलंय मला सगळं, त्याच्यातूनच मी काय प्रोडक्टिव्ह करू शकते ते मी शिकले मम्माकडून, माझ्या भैरवी वजेकडून. तेच मी ते डोकं लावलेलं आहे. येस. सो तुला कसं वाटलं? मज्जा आली, खूप मज्जा आली. थँक्यू फॉर दिस गेम. आणि मगाशी आपण एवढं सगळं बोललो, तुला ऍक्च्युली बोलायला फार कमी वेळ मिळाला. त्यात तू खूप जास्त इमोशन्स मेघाताईंसाठी बोलली होतीस किंवा काय सगळ्या महत्वाच्या गोष्टी तू बोललीस. पण तरी मी तुला आता जर 1 मिनिट दिलं आणि असं म्हणाली भैरवी ताई आणि सावली ताई, आपल्या दोन्ही तायांबद्दल तुला काय बोलायचं असेल तर कशी बोलशील आणि काय बोलशील? माझ्या या करिअरमध्ये अशा 2 व्यक्ती आल्यात आत्ता आफ्टर 6 years ऑफ माय करिअर. ती म्हणजे मेघाताई आणि प्राप्ती रेडकर. मेघा धाडे आणि प्राप्ती रेडकर. म्हणजे दोघांमध्ये पण वयांचा खूप डिफरन्स आहे माझ्यासाठी. तर एकाकडून असं आहे, म्हणजे मेघाताईकडून तर पेपटॉक आहे. मी मगाचपासून हायलाईट करते की अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत आलेली नव्हती, जी वुमेन फिगर आहे, जी एका लेवलला आहे. सिनियरिटी वाईज पण म्हणू आपण, एक बाई म्हणून म्हणू, एक बिझनेस वुमेन म्हणून म्हणू. म्हणजे काय नाही तुम्ही घेऊ शकत तिच्याकडून, सगळं शिकू शकता त्या बाईकडून. आणि एक मैत्रीण म्हणून तर शी इज सेल्फलेस. तिच्याकडे म्हणजे काही म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं मिळू शकता तिच्याकडे. तर तो एक झोन आहे मेघाताईचा. आणि दुसरा म्हणजे प्राप्ती. ती इतकी लहान आहे वयाने, म्हणजे मला आवडेल सांगायला की ती माझ्यापेक्षा 11 वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा. तू 11 वर्ष? येस. Okay, so जाऊ दे, वेगळा विषय. पण त्या मुलीमध्ये जी मॅच्युरिटी आहे अनमॅच्ड. म्हणजे आताच्या मुलांमध्ये ही मॅच्युरिटी नाही बघायला मिळत. ती जे ओरिएंटेड आहे तिच्या पेरेंट्सशी ह्या वयात, तर तिच्याकडून ह्या गोष्टी खूप शिकायला मिळतात की वयाचं आणि मॅच्युरिटीशी काही लेणं देणं नसतं. तुम्ही ज्या वातावरणात घडत असता, तुमच्या आजूबाजूला जी माणसं असतात, त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं हे तुमच्यावर असतं. सो शी इज दॅट एक्झाम्पल. सो ही मी विसरली तुला द्यायची बिकॉज ब्रेक झाला आणि ती पळाली जशी. घ्यायला जाणार होते पर्क. ठीक आहे, चालेल. ही छान खेळली आणि छान बोलली, त्यासाठी तिला माझ्याकडून पक. थँक्यू सो मच. इट मीन्स अ लॉट. थँक्यू सो मच. आणि खूप मजा आली तुझ्यासोबत. आपण खूप गप्पा मारायला परत भेटू, पुन्हा भेटू. आणि तोपर्यंत तुला ऑल द बेस्ट. अशीच छान राहा आणि अशीच पॉझिटिव्हिटी. सो मच. थँक्यू.